करवंदीचं करवंद काळ ग पान निळ ग करवंदीचं फुल पांढर अरे तुझ्या गाई भुकिल्या गेल्या किरमिरा पाला खाया वनात या कुंजवनात या. खरं तर आपल्या बऱ्याचशा परंपरा कळत नकळत संस्कृती, विज्ञान आणि मानवी जीवन यांचा सुंदर मेळ घालणाऱ्या, पण निसर्गाशी नाळ मात्र कायम जोडलेली अशीच एक सुंदर परंपरा म्हणजे रानावनातून बिया गोळा करण्याची. दोन वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही नाशिक भागामध्ये काम सुरू केलं, परिसंस्था पुनर्निर्मिती आणि पुनरुज्जीवन म्हणजेच इकोलॉजिकल रेस्टोरेशनचं जेव्हा काम सुरू केलं, त्यावेळेला आम्हाला स्थानिक प्रजातीच्या बियांची अतिशय आवश्यकता होती. ह्या बिया आम्ही बाहेरूनसुद्धा आणू शकलो असतो, पण आम्ही ठरवलं की ज्या गावांमध्ये काम करायचं आहे त्याच गावांमधून हे गोळा करू. ह्यांनी दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे लोकल जे ग्रामस्थ होते त्यांना आम्हाला सामावून घेता आलं या कार्यक्रमामध्ये, आणि त्यांनासुद्धा असं वाटलं की अरे आपल्या गावामध्ये काम आहे तर आपला एक खारीटचा वाटा आहे त्याच्यामध्ये. रोपं तयार करण्यासाठी लागणारं बियाणं गावांमधल्या स्थानिक लोकांकडनं घ्यायचं ठरल्यावर मग नाशिक जवळच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आम्ही याचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यातूनच नाशिकपासून साधारण 65 किलोमीटरवरच्या खोरीपाडे या गावातल्या श्री शंकर शिंदे यांची भेट झाली. आमच्या कामाविषयी त्यांच्याशी चर्चा देखील झाली आणि त्यांनी आमचा प्रस्ताव मान्य देखील केला. पण ह्या वन विभागाच्या मदतीनं आमच्या जंगलात जी लागवड झाली त्याचं संगोपन ह्या बायांनी केलं, त्याची राखण केली. ते मग आता ह्या मोठ्या प्रमाणात झाडांना बिया यायला लागल्या. ह्या अशाच नदीला वाहून जातात पावसाळ्यामध्ये. ह्या वाहून गेल्यापेक्षा याचा उपयोग व्हावा म्हणून ह्या बायांना मी सांगितलं का ह्या बिया गोळा करून आपण राहा फाउंडेशनवाल्यांना द्या. कारण त्यांची माझी एक भेट झाली, त्यांनी मला सांगितलं आम्ही बिया घेऊ म्हणून ह्या बाया बिया गोळा करून त्यांना देतं, म्हणजे यांना रोजगार भेटतो आणि त्या बिया पण अशा वाहून जाती नाही, त्या बियांचा पण उपयोग होतो. बिया मिळू शकतील असं गाव तर सापडलं, पण या बिया गोळा करणं वाटतं तितकं सोपं नव्हतं. झाडलोट, पाणी भरणं, कुटुंबासाठी जेवण करणं हे सगळं आटपून बचत गटातल्या यमुना मावशी, गीता मावशी, मंगल मावशी अशा सगळ्याजणी जंगलाकडे जायला निघतात. रान हळूहळू जागं होत असतं. मग उंच सखल डोंगरवाटातून वाळलेल्या पानातून बिया अचूक शोधून वेचण्याचं काम सुरू होतं. जंगलात जातो आम्ही, झाडा ओळखतो. हे जाताना आम्ही 9:30ला जातो, घरातलं आवरून शेण पाणी आवरून भाकरी बांधायच्या, डब्याला भरायचं, पाणी घ्यायचं, डोक्यावरून चालल्यात रानात. मग 9:30ला जायचा तर सकाळी संध्याकाळी 6 वाजेला यायचं. दिवसभर इचत बसायचं. आम्हाला शोधायला लागतात, मग आम्ही पांटोरीत वाकरतात. पोटासाठी करायच लागतं काहीतरी. या बिया सहज आणि एकाच वेळी मात्र मिळत नाही. ऋतुचक्रानुसार वेगवेगळ्या वेळी जावं लागतं. काही वेळा अगदी झाडावर चढून सुद्धा बिया काढाव्या लागतात, ते सुद्धा झाडांना इजा न होता. सूर्य डोक्यावर आला की बांधून आणलेल्या भाजी भाकरीचं जेवण करायचं. थोडी विश्रांती झाली की काम परत सुरू. काय आम्ही विचलं का सादड फळ विचलं, साग विचला. फार पूर्वीपासून वेगवेगळ्या झाडांच्या, भाजीपाल्याच्या किंवा वृक्षांच्या बिया गोळा करून निरनिराळ्या पद्धतीने साठवल्या जायच्या आणि योग्य वेळी शेतीसाठी किंवा वृक्ष संवर्धनासाठी त्याचा वापर केला जायचा. ते वेचून आणलं का दपशीर ठेवायचं.
गोण्यांना भरून. टेटूच्या या पिसासारख्या हलक्या बिया पाहून निसर्गाची मात्र कमाल वाटत राहिली. तेही पण आम्हाला सहकार्य केलं आणि आम्ही पण त्यांना सहकार्य केलं. तेही आम्हाला पाठपुरावा केला, असं बयान आम्हाला द्या. मग आम्ही ते खूप मेहनतीनं त्यांना ते दिलं. त्यांनी पण आम्हाला मजुरी आमची पाठवत राहिली. 2 weeks this much collection was available. Then we got it to Nashik Raha office, and now the things are sorted, weight and measurements are done. We'll have it in the form of seed balls, or we can use them for the nursery, so we can make a saplings out of it. गेली 2 वर्ष या पद्धतीने बियाणं मिळवून रोप निर्माण करून स्थानिक प्रजातींची लागवड करण्याचं आमचं काम चालू आहे. अशा अनेक गावांना आम्हाला या कामात सामावून घ्यायचं आहे. यातूनच पर्यावरण, परिसंस्था आणि परंपरांचं जतन होईल अशी आम्हाला आशा आहे. एक चिमुकली बी, त्यातून छोटंसं रोप, मग वृक्ष, फुलं, फळं आणि परत बीज, या सगळ्यांशी जोडलेल्या मानवी भावभावना. खरंच एक सुंदर आणि अविरत गुंफण. ती अशीच शाश्वत राहो हीच सदिच्छा.